तमाशापट म्हटल्यावर तुम्हाला काय काय आठवतं? ढोलकीची थाप, उडणारे फेटे, शिट्यांची दाद, निळफुलांची तिरकी नजर आणि घुंगरू बांधून लावणीवर थिरकणारे पाय. हे दिलखेचक लावण्य म्हटलं ना की जयश्री गडकर, हंसा वाडकर, उषा चव्हाण असे अनेक चेहरे डोळ्यासमोर येतात. पण या प्रवाहात आणखीन एक नाव घेतलं पाहिजे ज्यांनी लावणीला चित्रपटात महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं, आणि हे नाव म्हणजेच लीला गांधी. या गाण्यावर नाचून उभ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या व्यक्तिमत्वाला तुम्हाला भेटायला आवडेल ना? चला तर मग. माझी आई गाणारी होती आणि तिला असं नेहमी वाटायचं की आपल्या मुलीचं एक डान्सर चांगली व्हायला हवी, पिक्चरमधून कामं तिला चांगली मिळायला पाहिजेत, किंवा आपण तिचा जो व्यवसाय होता तो त्याच्यात नको आहे ती, असं तिला सतत वाटायचं. म्हणून गोविंद निक्कम म्हणून ते कथ्थक शिकवत होते, त्यांच्याकडे मी शिकत होते. 15 वर्ष मी डान्स शिकत होते त्यांच्याकडे. पण लावणीच मला आली. कथ्थकचा माझा काही उपयोग नाही झाला, फक्त लावणी मला करायला मिळाली. पण हा जो मुजरा आहे लावणीतला तो मला सांगायला काय हरकतच नाही. नाही तर पूर्वीचे डान्स कसे, डान्सर यायची, डान्स करायची आणि निघून जायची, असा मुजरा कुणी करत नव्हते. पण तो मुजरा मी आणलेला आहे. पूर्वी जेव्हा आम्ही डान्स करत होतो किंवा डान्सर म्हटलं की जरा त्यांचा दृष्टिकोन वेगळाच असायचा. म्हणजे फार असे महत्व देत नसे, म्हणजे तसं. आणि असं फार वेळा आम्हाला अपमान पण सहन करावे लागले. कुठं कार्यक्रमाला गेले की तुच्छतेने बघणं किंवा हे करणं, म्हणजे असं मनाला पटायचं नाही. पण काय होतं की त्या काळामध्ये पैसे पण फारसे मिळत नसे आणि व्यवसाय तोच करावा लागायचा, पोटापाण्याचा प्रश्नही असायचा. त्यामुळे नाईलाज असायचं. पैसे थोडेच मिळायचे पण कष्ट खूप व्हायचे. आता सारखं नाही, आता पैसा खूप आहे आणि कष्ट कमी येतच. पण पिढी ही फास्ट आहे. नजर खाली ती माझी वळली, वळू दे वळू दे. हसून थोडं कसा मारिला मिशीवर तिचा. तुम्ही असं काय करता राव, तुम्ही असं काय करता राव. मुंबईला कार्यक्रम झाला. माझा मुलगा सिरियस होता एकदम, म्हणजे काय खरं नव्हतं. पण कार्यक्रम होता, तिचं संरक्षण निधीसाठीच होता मुंबईला. आणि मग शांताराम बापू, संध्याताई येथे सगळे, ललिताबाई पवार येथे सगळे, म्हणजे जेवढे आपले फिल्म मधले लोक होते ना सगळे आले तिथे. क्लॉनेटवाला आणि पीटीवाला आणि तबलजी एवढेच होते, बाकी कोणीच नव्हतं. मी एकटी गायला आणि गाऊन डान्स. पण माझा डान्स झाल्यावर शांताराम बापू पळत आले आणि माझ्या पाठीवर असे थाप दिले की वा, इतकं त्यांना आवडलं. मग संध्याताई आल्या, ललिता पवार आल्या, माझ्या घालावरून हात फिरवला त्यांनी की किती घाम पुसाय. संध्याताई माझं घाम पुसायला लागले. म्हणजे असं ते म्हणजे वातावरण, म्हणजे इतका तो आनंद मला झाला की त्याची कल्पना करवत नाही त्यावेळेला. गाणे, लावणी आहे, लावण्य आहे. ह्या गाण्याचे शब्द आपल्या चेहऱ्यावर दिसले पाहिजे, त्याचा अदाकारी केली पाहिजे की इकडं बघणं किंवा नको मला छेडू, हे जे काय असतं ना की नको मला छेडू, हे आलं पाहिजे. त्या शब्दाचा अर्थ समजून घेतला तर ते लावणी माणसाला कळते की लोकांना सुद्धा कळते की नाही ह्या गाण्याचा अर्थ असेल, ती अदाकारी अशी केलेली. ठुमकत ठुमकत बळे मारते मुरका. अनंतराव मानेंनी प्रीती संगम मध्ये मला डान्स डायरेक्शनचं त्यांनीच माझ्याकडनं करून घेतलं आणि टायटल मला त्यांनीच दिले. पण सगळं त्यांनी मला शिकवलं की कॅमेऱ्यात कसं बघायचं, कुठं कसं लुक द्यायचं, कसं काय. मग त्यांनी सगळं मला हे केलं. सोनलाल खन्नाने मला ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला म्हणायला लागलं की ये डान्सर क्या काम करेंगी, कारण मला मुलगा होता तेवढा लहान. बोले ये डांसर क्या काम करेंगे, उसको क्या आता है. बोले तुमने छोकरी अच्छी नहीं ली
तर मग राजाभाऊ परांजपेंचं पिक्चर होतं, ते म्हणले तुम्ही बघा अगोदर डान्स त्या कशा करतात ते, जर तुम्हाला आवडलं तर ठीक आहे, जर नाही आवडलं तर आपण दुसरी मुलगी बघू. पण त्यांनी माझ्याकडनं डान्स बसून घेतला. आणखीन आणि तो खूप सुंदर झाला. लोकांची खूप दाद मला मिळाली आणि ते गाणं अजूनही लोकांच्या आठवणीत आहे. हेच माझं भाग्य आहे. अन बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. तर मला हे जे पुरस्कार मला मिळालेले आहेत ह्याचा मला खूप आनंद होतो की मी काहीतरी चांगली डान्स केला असेल म्हणून मला एवढे पुरस्कार मला मिळतात. अजून मी लोकांच्या स्मरणात आहे, त्याची मला फार आनंद होतो मला. बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. हीच ओढ, हेच झपाटले पण कलावंतांना जिवंत ठेवतं. हे वेळ उराशी बाळगून प्रत्येक कलावंत झटत असतो, धडपडत असतो आणि ह्याच धडपडीशी तुमचं नातं जुळावं हाच आमचा प्रयत्न असतो. हे नातं आणखीन घट्ट करूया. भेटूया हाऊसफुलच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.